पुढच्या बातमीकडे वळूयात। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी आपली गट नोंदणी स्वतंत्रपणे केलेली आहे। यापूर्वी एकच गट नोंदला जाईल अशा प्रकारची चर्चा होती, मात्र कोकण भवनामध्ये भारतीय जनता पार्टीचे 89 आणि शिवसेनेचे 29 नगरसेवक स्वतंत्रपणे नोंदले गेलेले आहेत। निवडून आलेल्या प्रत्येक नगरसेवकाला विभागीय आयुक्तांच्या कार्यालयामध्ये जाऊन आपली गट नोंदणी आणि व्यक्तिगत नोंदणी सुद्धा करावी लागते। असं केल्यानंतरच त्यांना नगरसेवक म्हणून असलेले अधिकार आणि त्याचबरोबर कायद्याचं संरक्षण प्राप्त होतं। कविता लोखंडे आता आपल्या सोबत आहेत, त्यांना आपण पटकन विचारणार आहोत की कविता लोखंडे, अनेक दिवस ही चर्चा होती की दोघांचा गट एकत्र नोंदला जाईल, मग आता दोन गट स्वतंत्रपणे नोंदल्याची प्रक्रिया कशी पार पडली आणि का? नक्कीच प्रसाद सर, आज मुंबई महानगरपालिकेचे भाजप, शिवसेना त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गटाचे नगरसेवक जे आहेत ते कोकण भवन इथे आलेले आहेत। ही आमची गटनोंदणी जी आहे ती या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला भेटते। थोड्याच वेळापूर्वी शिवसेनेचे सर्वच नगरसेवक जे 29 नगरसेवक आहेत ते या ठिकाणी आले आहेत, त्यांची गटनोंदणी प्रक्रिया सुरू आहे। तर भाजपचे देखील 89 नगरसेवक जे आहेत ते कोकण भवन मध्ये आलेले आहेत। तर अजित पवार गटाचे जे 3 नगरसेवक आहेत ते सहयोगी गट म्हणून या ठिकाणी गटनोंदणी करण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत। थोड्याच वेळात जे आहे कविता, हे एक सर्वच मुद्दा आणखी नगरसेवक असा उपस्थित होतोय की गेल्या काही दिवसापासून दोन विविध प्रकारच्या चर्चा होत्या। राज ठाकरेंचा गट हा भारतीय जनता पार्टीला मदत करू शकतो आणि दुसरी चर्चा होती की पवारांच्या दोन्ही गटाचे नगरसेवक शिंदेंना मदत करू शकतात। याची काही साधारण शक्यता तुम्हाला लक्षात येतेय का? त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या नोंदण्या केलेल्या आहेत? नक्कीच प्रसाद सर, आता जे आहे भाजप असेल त्याचबरोबर शिवसेना असेल, शिवसेना शिंदे गट असेल, हे वेगवेगळ्या पद्धतीने गटनोंदणी करताना आपल्याला पाहायला भेटतात। आता शिंदे गटाचे सर्वच नगरसेवक जे आहेत ते वरती या कोकण भवन मध्ये उपस्थित आहेत, तर भाजपचे खालच्या बाजूला आहेत। एकूणच बघायला गेला तर अजित पवारांची जी राष्ट्रवादी आहे, ह्या राष्ट्रवादीची सहयोगी गट म्हणून नोंदणी जी आहे ती शिवसेनेसोबत होणार असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे प्रसाद सर। अत्यंत महत्त्वाची अशी घडामोड कविता लोखंडे आमच्या सहकारी आणि प्रतिनिधी आहेत, त्यांनी कोकण भवनातून आणलेली आहे। राष्ट्रवादीचे नगरसेवक हे सहयोगी घटक म्हणून नोंदले जातील। पटकन आपल्याला कविता या संदर्भातला तांत्रिक मुद्दा अधिक उलगडून सांगतील। कविता, आपण सांगा की सहयोगी गट म्हणून नोंदले गेल्याच्या नंतर काय होईल? नक्कीच प्रसाद सर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गटाचे जे 3 नगरसेवक मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून आलेले आहेत त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे शिवसेनेबरोबरच या तीनही नगरसेवकांची गटनोंदणी केली जाईल आणि त्यानंतर जे आहे ते गटनेता पद म्हणून जे आहे ते शिवसेनेचे अनेक घुले असतील यांना देण्याची तयारी जी आहे ती आता अजित पवार